जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 पर्यटकांचा मृत्यू, 12 जण जखमी. सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन सुरू. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानं 4,63,000 मच्छीमारांना होणार फायदा. तर गोसीखुर्द प्रकल्पाला 26,000 कोटींचा निधी, भंडारा, चंद्रपूर, नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ. उद्धव ठाकरे मुंबईतल्या लँड स्कॅमचे बादशाह, भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांचे गंभीर आरोप. राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य. राज ठाकरे 30 एप्रिलला तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी परदेशातून परतणार. उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक, संजय राऊत यांची माहिती. सुनेत्रा काकी आणि अजित काकांबद्दल प्रेम, आदर कायम, युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण. विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र. जनतेच्या कामांसाठी एकत्र यावं लागतं. अजित पवारांसोबतच्या भेटीवर शरद पवारांनी सोडलं मौन. सरकारमधल्या प्रतिनिधीशी बोलण्यात काय चुकीचं, असा सवाल. युगेंद्र पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद पवारांकडून खास शैलीत शुभेच्छा. आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत म्हणत शरद पवारांना युगेंद्र यांच्या लग्नाचे वेध. पाणी टंचाईवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर उपलब्ध पाणी साठ्यातून पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, उपमुख्यमंत्र्यांची माहिती. शरबत जिहादच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांना दिल्ली हायकोर्टाने फटकारलं. कोर्टाच्या अंतरात्म्याला झटका लागल्याचं मत. रूह अफजाने घेतली होती कोर्टामध्ये धाव. जैन धर्मियांच्या भावना दुखावल्यास माफी मागतो, अल्पसंख्याक आयोगातील सुनावणी दरम्यान मुंबई मनपाची भूमिका. पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का करू नये, तसा आयोगाच्या अध्यक्षांचा पालिकेला सवाल. कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर. ओमप्रकाशच कुटुंबियांना धमकी देत होते. मारेकरी पत्नी पल्लवीचा पोलिसांना जबाब. लाखाचा टप्पा ओलांडल्यावर सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ. जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,02,000. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.